आपल्या पुढे सादर करणार आहे ती आपण सर्वांनी ऐकायची। आपल्याला माहिती आहे की आपल्या शाळेमध्ये आपण स्वातंत्र्याचा महोत्सव हा साजरा करत आहोत। तर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय श्री शरद वासुदेव पाटील साहेब, तसेच आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री जी डी चौधरी सर, तसेच ज्येष्ठ शिक्षक आदरणीय श्री एस के भटकर सर आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख भटकर सर, तसेच उपस्थित सहकारी शिक्षक बंधू भगिनी आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला शनिवारला सांगितलं होतं, तसेच ज्येष्ठ शिक्षक आदरणीय श्री एस पी महाजन सर सुद्धा व्यासपीठावर आलेले आहेत, त्यांचं सुद्धा मी शतस्मरणाने स्वागत करते। देशामध्ये सुवर्ण महोत्सव साजरा करीत आहोत। या सुवर्ण महोत्सवामध्ये आपल्या शाळेने सुद्धा सहभाग घेतलेला आहे आणि या पंधरवाड्यामध्ये आपण विविध कार्यक्रम घेणार आहोत। या कार्यक्रमांमध्ये एक कार्यक्रम आहे स्वातंत्र्य सैनिक मार्गदर्शन। हा कार्यक्रम आज आपण आपल्या शाळेमध्ये घेणार आहोत। तसेच या कार्यक्रमामध्ये फुलगाव येथे राहणारे निवृत्त स्वातंत्र्य सैनिक आदरणीय श्री पाटील साहेब हे आपल्या काही अनुभव आपल्यासोबत शेअर करणार आहेत। तसेच देशाबद्दल काही माहिती आपल्याला सांगणार आहे। तर पाटील साहेब हे इंडियन आर्मी मध्ये जवळजवळ 21 वर्ष त्यांनी सर्व्हिस केलेली आहे आणि इंडियन आर्मी मध्ये ते सुभेदार या पदावरती त्यांची नियुक्ती झालेली होती आणि अटलरी या विभागामध्ये ते कार्यरत होते। अटलरी म्हणजे तोफखाना, आर्मीचा एक विभाग आहे। तसेच त्यांनी सिक्कीम येथे 2 वर्ष त्यांची पोस्टिंग होती आणि आता सध्या मेस्को सिक्युरिटी या विभागामध्ये साइड इन्चार्ज म्हणून ते काम करीत आहेत। तर प्रथमतः मी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री जी डी चौधरी सर यांना विनंती करते की त्यांनी आपल्या प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करावा। सर यांना मी विनंती करते की आपले जे प्रमुख पाहुणे आहेत आदरणीय श्री पाटील साहेब यांचा सत्कार करावा आणि सत्काराचे स्वरूप आहे शाल, श्रीफळ आणि बुके। धन्यवाद साहेब। तसेच आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री जी डी चौधरी सर यांचे स्वागत आपल्या शाळेचे उपशिक्षक नेते सर करतील अशी मी त्यांना विनंती करते। पुष्प देऊन सरांनी त्यांचा सत्कार करावा। आपल्या शाळेचे ज्येष्ठ शिक्षक आदरणीय श्री एस पी महाजन सर यांचा सत्कार सुद्धा नेते सरांनी करावा। आदरणीय श्री भटकर सर यांचा सत्कार सुद्धा माननीय श्री नेते सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते। धन्यवाद सर। यानंतर आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत। तर माननीय श्री पाटील साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मार्गदर्शन आमच्या विद्यार्थ्यांना करावे। आजच्या कार्यक्रमाचे शारदा माध्यमिक
व कनिष्ठ महाविद्यालय यांचे प्राचार्य डी.जी. चौधरी साहेब, माननीय डॉक्टर संजू भटकर साहेब सर, माननीय महाजन सर यांनी ह्या महोत्सवाकरता मला इथं बोलवण्यात आलं, त्यांचं मी सर्वप्रथम अभिनंदन करतो. आणि त्यामध्ये श्री शारदा माध्यमिक आणि कनिष्ठ विद्यालयाचे शिक्षक वृंद यांचं सुद्धा अभिनंदन करतो. सर्वप्रथम मी जास्त वेळ घेणार नाही, परंतु जे मुलं मुली आहेत, त्यांनी भारतासाठी योगदान करावं, प्रत्येकाने भारतासाठी योगदान करावं अशी माझी अपेक्षा आहे. कारण जर यंग पिढी म्हणजे जे तरुण लोक आहेत त्यांनी जर भारतासाठी योगदान केलं तर भारताचं भविष्य पुढे चांगलं असं राहील असं मला वाटतं. तरी भारतामध्ये मी सर्व्हिस कशी केली काय मी सर्व ताईंनी तुम्हाला सांगितलेलं आहे. परंतु भारतामध्ये सर्वप्रथम 3 सेना आहेत, थलसेना, जलसेना आणि वायुसेना. वायुसेना ही अशी आहे की भारतामध्ये थलसेनेला आणि जलसेनेला हमेशा कम्युनिकेशन मध्ये राहून आपत्कालीन वेळेस हमेशा मदत करत असते. थलसेनेवाले हे जमिनीमार्फत आणि जलसेनेवाले पाण्यामार्फत जरी ते कारवाई करत असले तरी त्यांना मदत वायुसेनेची घ्यावीच लागते. थलसेनामध्ये भरपूर विभाग आहेत. त्याच्यामध्ये एक तोफखाना विभाग आहे, एक इन्फंट्री म्हणजे समोरासमोर लढणारे आहेत. आणि त्याच्यानंतर हॉस्पिटल AMC म्हणजे हॉस्पिटल सेवा, जे तुरंत काही अपघात वगैरे झाला तर तुरंत त्यांच्यासाठी सुद्धा ते लढाई सुद्धा असतात. त्याचप्रमाणे सिग्नल आणि वायरलेस कम्युनिकेशन ज्याला म्हणतो आपण, जसं मोबाईलचं कम्युनिकेशन असतं त्याप्रमाणे वायरलेस कम्युनिकेशन होणं असतं. आणि त्याचप्रमाणे असे काही विभाग जे आहेत आपले, मेकॅनिकल एक विभाग सुद्धा असतो. एमर्जन्सी आपली कुठलंही वाहन किंवा कुठली तोफ किंवा काय जर खराब झालं तर त्याला तुरंत रिपेअर करण्यासाठी ते पण असतात. असे आपले थलसेनेचे विभाग वाटलेले आहेत. त्याचप्रमाणे वायुसेनाचं तर त्यांचं सर्व संपूर्ण कोणालाही मदत लागली म्हणजे वायुसेनाला करावीच लागते. आणि त्यांना सर्व टार्गेट वगैरे वरतून दिसतात, ते आम्हाला सांगतात, आम्ही त्याप्रमाणे कारवाई करतो. आम्ही त्यांना डिस्टन्स देतो जमिनीचा आणि मग त्यावरती ते त्यांचं मैप्रिडिंग प्रमाणे कारवाई करतात. तर तिन्ही सेना ज्या आहेत फार महत्वाच्या आहेत. आणि विशेष म्हणजे सेनेमध्ये जाण्याचं एकच हे आहे की सेनेमध्ये माणूस जेव्हा भरती होतो तर त्याला असं वाटतं की आपण होऊ की नाही होऊ. पण तुम्ही प्रत्यक्ष मेहनत जर केली तर तुम्ही पक्का सेनेमध्ये भरती व्हा. मीही तुमच्यासारखाच होतो. वयाच्या 19व्या वर्षी मी भरती झालेलो आहे. माझं शरीर सुद्धा तुमच्यासारखंच होतं. परंतु जेव्हा भरती झालो, ट्रेनिंग वगैरे झाली, त्यानंतर असं शरीर तयार झालं की त्याला कुठलाही आजार लागला नाही. मी 21 वर्षामध्ये आजारी पडलो सुद्धा नाही फौजमध्ये असताना. तर तसं माणसांनी भारतासाठी या सर्व विद्यार्थ्यांनी, मुलगा असो मुलगी असो, यांनी सहकार्य करावं पाहिजे आजच्या रोजी. आणि पहिल्यापेक्षा आता फौजमध्ये खूप सवलती मिळत आहे. आमच्या वेळेस जेवढ्या सवलती नव्हत्या तेव्हा त्यापेक्षा जास्त सवलती आता मिळत आहे. मी 1979 मध्ये भरती झालो होतो. तेव्हा काही फौजमध्ये तेवढं विशेष उपकरण नव्हते. तुमचं कुठलंही म्हणजे ऑटोमॅटिक किंवा कम्प्युटराइज असं कुठलंही हत्यार वगैरे नव्हतं.
त्या टायमाला डायरेक्ट आम्हाला सेल्फ लोडिंग वगैरे असं ह्या पद्धतीचे वाहन वगैरे सुद्धा तसे नव्हते. पण आता एवढ्या सुविधा झालेल्या आहेत की आपण आरामशीर त्यात नोकरी करू शकतो. तर सर्व विद्यार्थी मुला-मुलींना माझी विनंती आहे की त्यांनी शक्यतो फौजमध्ये गेलं आणि भारतात देशाला जर सहकार्य केलं तर फार चांगलं राहील. तसेच BSF एक बॉर्डर असते, BSF एक डिपार्टमेंट असतं. ज्या वेळेस लढाई सुरू व्हायच्या अगोदर, कारण की सामान्य वातावरण असतं त्यावेळेस BSF हे जे आहे हे बॉर्डरवरती स्पेशली असते. आणि ज्यावेळेस लढाई सुरू होते त्यावेळेस त्यांना मात्र मागे केलं जातं. तिथं फक्त फौजच असतं. त्याला कारण आहे. कारण कसं आहे की BSF जेव्हा कायमस्वरूपी पुढे असते त्यांचे संपर्क कोणाशी कसे असू शकतात ह्या कारणामुळे त्यांना मागे केलं जातं आणि नवीन आमचे जे पूर्ण फौज असते त्यांना पुढे केलं जातं. तर BSFचं एक हे महत्वाचा हे आहे. मात्र बाकी नॉर्मल टायमाला तीच संपूर्ण देशाला सांभाळते. राहिला विषय CRPF, त्यानंतर CISF हे जे काही ब्रांच आहे हे अर्धसैनिक बलमध्ये येतात. जसं सैनिकांना पूर्ण मान्यता किंवा पूर्ण सवलती असतात तशा BSF CRPF वाल्यांना कमी असतात पण कमी असतात. म्हणून जे भारत देशासाठी सेवेत जर गेले सैनिक सेवेत तर फार महत्वाचं आहे. आणि आपलं पुढचं जे लाईफ आहे, फॅमिली लाईफ, परिवाराचं जे लाईफ आहे ते सुद्धा एक विशेष रूपाने पुढे त्याची हे होते, उन्नती होते. आम्ही 4 भाऊ आहोत. आम्ही 3 फौजमध्ये होतो. सर्वात मोठा मीच आहे. सर्वात मोठा मीच आहे आणि आम्ही आता 3घही रिटायर झालेलो आहे. एक मी इथं दीपनगरमध्ये साइड इंचार्ज म्हणून आहे. आमच्या अंडरमध्ये माझी सैनिक, संपूर्ण माझे सैनिक वगैरे आहेत. CRPF, BSF वगैरे सुद्धा आहे. आणि माझा 2 नंबरचा भाऊ जो आहे तो फौजमधून आल्यानंतर त्यांनी MPSC दिली आहे आणि आज तो PI म्हणून मुंबईला PI म्हणून कार्यरत आहे. आणि दुसरा जो आहे तो अडाणी ग्रुपमध्ये सिक्युरिटी ऑफिसर म्हणून आहे. तर यात आमच्या पूर्ण परिवाराचा खूप उन्नती झालेली आहे. आता ते मी पर्सनल उन्नती एवढी सांगून काही तुम्हाला तेवढं हे नाही, परंतु म्हणजे याचा अर्थ असा आहे की आणि ज्याला तर अत्यावश्यक गरज आहे त्यांनी जर फौजमध्ये गेला तर 100% लाईफ पूर्ण सुधारणार म्हणजे सुधारणार. पहिल्या परिस्थितीमध्ये जेव्हा मी भरती झालो त्या टायमाला फक्त मला 350 रुपये पगार होता. 350 आता नॉर्मल रोजचा खर्च आहे, काही विशेष नाही. आता एक सैनिक रिटायर होतो त्या टायमाला कमीत कमी त्याला 60-65 लाख रुपये मिळतात. आणि काही काही विद्यार्थ्यांच्या किंवा मुलींच्या मनामध्ये अशी भावना आहे की फौजमध्ये गेलो माणूस म्हणजे तो मरतोच. हे खोटं आहे. आम्ही प्रत्येक ठिकाणी राहून आलेलो आहे. फक्त काय असतं की आपला जो चंचलपणा आहे किंवा आपण जे सुद्धा कसं राहायला पाहिजे, जर तो सतर्क असला हमेशा तर त्याला काहीच होणार नाही. बाकी जो लापरवाही करणार, आळसपणा करणार, फौजमध्ये आळसपणा करणं चालत नाही. एकदम चौकन्न राहावं लागतं 24 घंटे. तरी म्हणून तुम्हाला एक विनंती आहे की फौजमध्ये जाणं म्हणजे असं काही खराब नाही आहे, एकदम बेस्ट आजच्या परिस्थितीमध्ये बाकी नोकऱ्यांपेक्षा सर्वात उत्तम आहे. तरी आम्ही प्रत्येक ठिकाणी राहिलेलो आहे. जम्मू काश्मीरमध्ये पण राहिलेलो आहे, सिक्कीममध्ये पण राहिलेलो आहे, जयपूरला पण राहिलेलो आहे, अरुणाचल वगैरे, आसाम, गुवाहाटी सर्व. आणि त्या ठिकाणी जे लोक कसे राहतात, सर्वात विशेष त्यांचं रहनसहन कसं, हे सर्व आपल्याला माहिती मिळते. त्या पद्धतीने आपल्याला शिकायला सुद्धा मिळतं. आता बर्फामध्ये गेल्यानंतर तिथले लोक डायरेक्ट म्हणजे विदाऊट कोट वगैरे काही असे असतात, पण आपण गेल्यानंतर आपल्याला घालावंच लागतं. आणखी तिकडचं वातावरण आपल्याला सूट होत नाही. आणि असं फौजमध्ये जायचं म्हणून काही घाबरण्यासारखं नाहीये. एकदम सर्वात उत्तम, अतिउत्तम नोकरी आहे. आणि परिवार पुढे जर उन्नती करायची असेल तर आजच्या रोजी आणि सर्व टेक्निकली इक्विपमेंट वगैरे सर्व जे हत्यार वगैरे आहेत ते सर्व ऑटोमॅटिक कम्प्युटराइज झालेले आहेत. पहिल्या अगोदर खूप त्रास व्हायचा, जेवण व्यवस्थित मिळायचं नाही,
हा, पण ज्या वेळेस जर काही एखादी लढाईची प्रॅक्टिस वगैरे असली तर तेवढे 20 दिवस 15 दिवस जो आपण प्रॅक्टिस करतो त्या पिरियडमध्ये थोडा त्रास होतो. आणि तो त्रास का होतो की आपल्याला लढाईमध्ये त्रास झाला पाहिजे आणि तो आपण सहन केला पाहिजे म्हणून होतो. असं काही कोणतंही कारण नाही की त्याला घाबरायचं एकदम आपण. फौजमध्ये शारीरिक दृष्ट्या माणूस फिट असतो हमेशा. मी सांगितलं तुम्हाला अगोदर की कधी बाय चान्स 100 एखादा माणूस आजारी पडतो आणि शक्यतो पडतच नाही. आणि मी सुद्धा पडलेलो नाही 20 वर्षात, पण घरी आला पडलो. तर तिथं कसं असतं, रोज सकाळी तुम्ही लवकर उठायचं, 4 वाजता उठायचं, आपली सकाळची विधी करून घ्यायची. त्याच्यानंतर आपला नाश्ता वगैरे टायमावर वेळेवर असतं सर्व, काही मागे पुढे नसतो, 5 मिनिट सुद्धा. त्यानंतर तुमची परेड होईल, नाश्ता वेळेवर होईल, तुम्हाला चहा वेळेवर मिळेल, जेवण वेळेवर मिळेल, आराम दुपारचा वेळेवर मिळेल 1-1.5 घंटा. संध्याकाळी तुम्हाला गेम खेळायला मिळेल. सर्व सुविधा असतात. ज्याला आवडेल तो गेम खेळता येतो. गेम मध्ये सुद्धा पुढे जाता येतं. अशा प्रत्येक तकरीबन सुविधा फौजमध्ये आहे. आणि आता तर खूपच आहे. आणि हेच काम करावं लागेल, तेच करावं लागेल असं काही नाही. तर फौजमध्ये माझी इच्छा आहे की बुवा आपण सर्वांनी भारताला सहयोग करावा. यंग पिढीने अतिउत्तम राहील. बर्फामध्ये गेल्यानंतर आता काही ठिकाणी कसं आहे, आपली पोस्टिंग बदली होत असते. 2-2 वर्षांनी, 2.5 वर्षांनी, 3 वर्षांनी बदली होत असते. बर्फात गेल्यानंतर जरा सावध राहावं लागतं. आणि बर्फाच्या ज्या सेफ्टी आहे, म्हणजे बर्फामध्ये आपल्याला राहताना काय सेफ ठेवायला पाहिजे शरीराला. आणि फौजमध्ये पहिले प्राधान्य त्याला आहे की तुम्ही बर्फात जरी पोस्टिंग गेले तरी पहिले आपलं शरीर ठीक ठेवा. तुमचं शरीर जर ठीक नसलं तर तुम्ही लढाई काय लढणार, बॉर्डरवर तुम्ही काय बघणार. मग म्हणून पहिले सर्व शरीराची सोय व्यवस्थित करा आणि नंतर मग तुम्ही लढण्यासाठी तयार व्हा. तुम्हाला सर्व तिथे खायला प्यायला सर्व मिळत. असं नाही की हे नाही ते नाही. तुम्ही घरी जे नाही मिळणार ते तुम्हाला तिथे मिळणार. फक्त फौजमध्ये एक ट्रेनिंग पिरियड जो असतो तो थोडासा हार्ड असतो. आणि हार्ड माझा पण हार्डच होता. त्यावेळेस प्रत्यक्ष मी जेव्हा भरती गेलो आणि मी खूप गरिबीच्या घरातून वर निर्माण झालेलो आहे, वरती माझी उन्नती झालेली आहे. त्यावेळेस खूप इतकी परिस्थिती हलाखीची होती. मी सर्वात मोठा असल्यामुळे माझे परिवार माझ्यावरती अवलंबून होतं. परंतु ट्रेनिंग एवढं जर खराब होतं तर मी रात्री 10 वाजता झोपताना अंथरुणामध्ये ऍक्च्युली रडायचो. एवढं ट्रेनिंग त्या पिरियडमध्ये खराब, एकदम खतरनाक होतं. पण आता तशी परिस्थिती नाही. तसं घाबरून जाण्यासारखं नाही आहे. नाही तर तुम्ही आता म्हणाल की साहेबांनी सांगितलं की बाबा असं झालं तर लगेच घाबरून जायचं, असं काही नाही. कसं आहे, थोडंसं सहन तर करावं लागणार. तुम्हाला चांगलं काहीतरी उन्नती करायची असले तर कष्ट सहन केल्याशिवाय मला उन्नती मिळणार नाही. तर आता मी एवढं सांगतो तुम्हाला. आजचा कार्यक्रम जे चौधरी सर, फडकर सर आणि महाजन सर यांनी मला इथं बोलून माझा जो सत्कार वगैरे करून जे आज मला इथं प्राधान्य देण्यात आलंय त्यांचा मी सर्वांचा आणि शिक्षक वृंदांचा सर्वांचा मी आभारी आहे. आणि एवढं बोलून मी माझं 2 शब्द संपवतो.